महत्वाची बातमी आहे। मच्छरांनी दुसऱ्याला अॅनाकोंडा म्हणू नये असं नितेश राणे म्हणाले। नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला। असे मच्छर मी रोज मारतो असंही नितेश राणे म्हणाले। असे तर काय मच्छरांनी दुसऱ्यांना अॅनाकोंडा बोलू नये। अच्छे मच्छर आम्ही रोज असे रोज मारतो। हे बघ ना, कळलं ना, असे मच्छर असे रोज मारतो। एक महत्त्वाची घडामोड, भारतातील कांदा निर्यातदारांना मोठा दिलासा मिळालाय। बांगलादेश सरकार 7 डिसेंबर पासून कांदा आयात करणार आहे। भारताच्या कांदा निर्यातीला पुन्हा एकदा गती मिळणार आहे। मध्यंतरीच्या काळात बांगलादेशमध्ये कांदा निर्यात बंद होती। आता बांगलादेश सरकार 7 डिसेंबर पासून भारतीय कांदा पुन्हा एकदा आयात करणार आहे। पुढच्या घडामोडीकडे, बेळगावच्या निपाणीमध्ये एका घरावर चोरट्यांकडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र गस्त घालणाऱ्या पोलिसांमुळे हा प्रयत्न फसला। चोरट्यांनी पोलिसांना पाहून धूम ठोकली, मात्र चोरटे समोर असताना रायफलधारी पोलीस काहीसा घाबरून मागे हटला। स्वतः चोरट्यांच्या मागे पळण्याऐवजी स्वतःकडील रायफल सहकार्याला दिली। त्यानंतर दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यानं या दरोडेखोरांचा पाठलाग केला। पोलिसांच्या गस्तीमुळे दरोडा फसला, मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दरोडेखोर पसार झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। तर नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम आहे। सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमात विरोधक सहभागी होणार की बहिष्कार टाकणार याकडे लक्ष असेल। चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद असणार आहे। तर अधिवेशनात शेतकरी प्रश्न केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार असं दिसतंय। शेतकरी कर्जमाफी, तपोवनमधील वृक्षतोड, पार्थ पवार यांच्या भूखंड प्रकरणावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, कायदा सुव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मधील झालेल्या घोळावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। दोन्ही सभागृहांना सध्या विरोधी पक्षनेता नाही अशी अभूतपूर्व परिस्थिती अलीकडच्या काळात प्रथमच निर्माण झाली। विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव तर विधान परिषदेसाठी सतेज पाटील यांचं नाव विरोधकांकडून निश्चित करण्यात आलंय। अधिवेशनात या नावांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती मान्यता देणार का याकडे लक्ष असेल। शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जूनची मुदत जाहीर करण्यात आली, पण या निर्णयावर विरोधक समाधानी नाही। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यास झालेल्या विलंबावरून विरोधक सरकारला जाब विचारणार आहेत। विविध मागण्यांसाठी शिक्षकांचं उद्या आझाद मैदानात आंदोलन असणार आहे। महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत राज्यव्यापी आंदोलन होणार आहे। जुनी पेन्शन योजना, टीईटी अशा मागण्यांसाठी शिक्षकांचं हे आंदोलन असेल। बाबासाहेबांचं संविधान उद्ध्वस्त करायचं म्हणून 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडली असं अबू आझमी यांनी म्हटलंय। मंदिर तोडून बाबरी मशीद बांधल्याचा पुरावा कोर्टाला मिळाला नाही असंही अबू आझमी यांनी म्हटलंय। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचं हे वक्तव्य समोर येत आहे। बाबरी मस्जिद एक ऐसा मसला था, उस मस्जिद को 6 दिसंबर आज ही है, आज के दिन डिमोलिश करने का मतलब क्या? ये डॉक्टर साहब के संविधान की धज्जियां उड़ाना चाहते हैं। 6 दिसंबर को सुप्रीम कोर्ट का ऑर्डर था कि आप वहाँ जा सकते हैं, लेकिन वहाँ मस्जिद को नुकसान नहीं होना चाहिए। और उसके बाद जब जजमेंट आया तो जजमेंट में जज साहब ने लिखा है कि बाबरी मस्जिद मंदिर तोड़ के बनाई गई, ऐसा कोई एविडेंस मिला ही नहीं। लेकिन ये संविधान तोड़ के इन्होंने किया। मुसलमानों को दुख है।